दिल्लीतील 16 मेट्रो स्थानकं आजही बंद करण्यात आलेली आहेत। सीजेपीच्या आंदोलनामुळे डीएमआरसीने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दिल्लीतील 16 मेट्रो स्थानकं आजही बंद ठेवण्यात आलेली आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय 16 मेट्रो स्थानकं आजही बंद, कोणकोणते ही मेट्रो स्थानकं आहेत आणि काय सविस्तर अपडेट? ऋषाली, खरं तर आज सलग दुसऱ्या दिवशी मेट्रो प्रशासनाकडून निर्णय घेतला गेलेला आहे की दिल्लीतील जी 16 महत्त्वाची मेट्रो स्टेशन्स आहेत ती मेट्रो स्टेशन्स बंद राहतील, अशा पद्धतीची माहिती आता दिल्ली रेल्वे प्रशासनाकडून दिली गेलेली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून ही मेट्रो स्टेशन्स बंद आहेत। मी सध्या पंतप्रधानांचं कार्यालय म्हणजे पीएमओ असलेल्या सेवा तीर्थ या मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ऋषाली की हे गेट्स जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। ज्या प्रवाशांना इथं जायचं होतं ते प्रवासी इथं आलेले होते, मात्र त्यांना इथून पाठीमागे लगेच जावं लागलेलं आहे। साधारणतः प्रशासनाकडून सकाळी 7 वाजता ट्विट केलं गेलं आणि माहिती दिली गेली की सगळी 16 मेट्रो स्टेशन्स आज देखील या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। आता जी महत्त्वाची मेट्रो स्टेशन्स आहेत त्यामध्ये जर सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी जंतर मंतर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जंतर मंतरचं आंदोलन आहे त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं पटेल चौक मेट्रो स्टेशन असेल, राजीव चौक मेट्रो स्टेशन असेल, लोककल्याण मार्ग मेट्रो स्टेशन असेल, जनपथ असेल, मंडी हाऊस असेल, ITO, सेंट्रल सेक्रेटरीज, खान मार्केट यासह शिवाजी स्टेडियम अशा पद्धतीची 16 मेट्रो स्टेशन्स आहेत ऋषाली। आणि ही मेट्रो स्टेशन्स पुढचा आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद राहणार। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।